वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक खूप मोठी अपडेट समोर येते। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा देखील आरोप निलेश चव्हाणवर करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर खरं तर पोलीस निलेश चव्हाण याचा शोध घेत होते। मात्र आता निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली। पुणे वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे। बावधन पोलिसांनी चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेतलं। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण हा सह आरोपी आहे। तसेच वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूलचा धाक दाखवत बाळ न देता धमकावलं होतं। या प्रकरणी देखील चव्हाणवर गुन्हा दाखल आहे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील। रुपाली ताई, निलेश चव्हाणला ताब्यात घेण्यात आलेला आहे नेपाळमधून, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पिंपरी चिंचवड पोलिसांचं अभिनंदन करेल। निलेश सारखा शातीर गुन्हेगार फोन बंद करून मित्र परिवार यांच्याशी सगळ्यांशी संपर्क तोडून थेट महाराष्ट्रातून नेपाळमध्ये जातो। नेपाळमध्ये जायला कोणताही विजा लागत नाही। पासपोर्ट आणि आपले इलेक्शन जे कार्ड आहे त्याच्या थ्रू माणूस नेपाळमध्ये पोहोचू शकतो। आणि लक्षात घ्या, महाराष्ट्रातनं सगळं म्हणजे एवढ्या सगळ्या लोकसंख्येतनं तो शांतपणे कोणाशीही संपर्क न करता थेट नेपाळमध्ये जातो आणि नेपाळमध्ये पळून गेलेल्या माणसाला पोलिसांनी पकडलेला, पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडले, त्यांचं कौतुकच आहे। आणि आता कुठेतरी वैष्णवीला 100% सरकारकडनं न्याय मिळणार का, यांनी हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार असं मला आश्वासित झालेलं आहे। निश्चित। धन्यवाद रुपालीताई, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।